नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप 2024च्या पीक विमा वाटपाबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। हा पीक विमा 7 एप्रिल रोजी वाटप होणार होता, पण अचानक या वाटपाची तारीख बदलली असून हा पीक विमा 29 जिल्ह्यातील 2308 कोटी रुपये 12 एप्रिल रोजी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे। 29 जिल्ह्यातील जिल्हानिहाय किती कोटी रुपये आणि कोणत्या ट्रिगरवर पीक विमा मंजूर झाला आहे हे आपण पाहणारच आहोत। पण आधी या 29 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे झालेल्या नुकसानीची तक्रार डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपद्वारे दिली होती किंवा फोनवरून दिली होती, अशा सर्व शेतकऱ्यांना 2308 कोटी रुपयाचा पीक विमा हा 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। शनिवारी 12 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजल्यापासून हा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। तर आता पाहूया की कोणत्या जिल्ह्याला कोणत्या ट्रिगर खाली किती कोटी रुपये पीक विमा मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 144 कोटी 29 लाख, तर पीक कापणी प्रयोग या ट्रिगर खाली 2 लाख असे एकूण 144 कोटी 23 लाख रुपये पीक विमा मिळणार आहे। अमरावतीसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी 50 कोटी 9 लाख, तर काढणी पश्चात भरपाईसाठी 10 कोटी 51 लाख आणि पीक कापणी प्रयोगातून 19 लाख असे एकूण 60 कोटी 80 लाख मिळणार आहेत। अकोलासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 66 कोटी 64 लाख मिळणार आहेत। वाशिमसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 10 कोटी 74 लाख, तर यवतमाळसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 6 कोटी 86 लाख आणि काढणी पश्चात भरपाईमधून 22 कोटी 95 लाख असे एकूण 29 कोटी 81 लाख मिळणार आहेत। वर्ध्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 115 कोटी 18 लाख, तर काढणी पश्चात भरपाईमधून 71 लाख असे एकूण 115 कोटी 90 लाख मिळणार आहेत। नागपूरसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 55 कोटी 94 लाख, तर पीक कापणी प्रयोगामधून 11 लाख असे एकूण 56 कोटी 5 लाख मिळणार आहेत। भंडारासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 4 लाख रुपये मिळणार आहेत। गडचिरोलीसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 2 कोटी 98 लाख, काढणी पश्चात भरपाईमधून 2 कोटी 40 लाख असे एकूण 5 कोटी 38 लाख मिळणार आहेत। चंद्रपूर, गोंदिया आणि लातूर या जिल्ह्याची भरपाई अजून घोषित नाही किंवा मिळणार नाही। पुण्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 2 कोटी 89 लाख, तर सोलापूरसाठी पीक कापणी प्रयोगामधून 95 लाख रुपये, तर सांगलीसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 2 कोटी 78 लाख आणि पीक कापणी प्रयोगातून 6 लाख असे एकूण 2 कोटी 85 लाख मिळणार आहेत। कोल्हापूरसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 7 कोटी 59 लाख आणि काढणी पश्चात भरपाईमधून 1 कोटी 12 लाख असे एकूण 8 कोटी 71 लाख मिळणार आहेत। सातारासाठी पीक कापणी प्रयोगमधून 4 कोटी 10 लाख, नाशिकसाठी पीक कापणी प्रयोगातून 3 लाख रुपये, धुळेसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 29 कोटी 1 लाख, नंदुरबारसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 5 कोटी 5 लाख, पीक कापणी प्रयोगातून 3 कोटी 13 लाख असे एकूण 8 कोटी 13 लाख मिळणार आहेत। जळगावसाठी 9 लाख रुपये, ठाणेसाठी 7 कोटी 1 लाख, रत्नागिरीसाठी 68 लाख, सिंधुदुर्गसाठी 1 कोटी 57 लाख, छत्रपती संभाजीनगरसाठी 83 कोटी 38 लाख, जालना जिल्ह्यासाठी 263 कोटी 40 लाख, परभणी जिल्ह्यासाठी 426 कोटी 55 लाख, नांदेड जिल्ह्यासाठी 357 कोटी 21 लाख, हिंगोलीसाठी 181 कोटी 5 लाख, बीड जिल्ह्यासाठी 212 कोटी 76 लाख आणि धाराशिव जिल्ह्यासाठी 231 कोटी 5 लाख असे एकूण 2308 कोटी रुपयाचे वाटप हे 12 एप्रिल रोजी होणार आहे। धन्यवाद।